कडची मोपा हांगासर नदयेक आयलो पूर आयिल्ल्या कारणान हांगा आशिल्लो पूल जो दोन वेगळ्या वाठारांतल्या लोकांक जोडटा तो सगळो उदका पोंदा गेला। हाका लागून अलीकडच्या लोकांक पलीकडेन वचूंक मेळना। स्कुलान वचपी कॉलेजीन वचपी भुरग्यांक दुसरी वाट नाशिल्ल्यान घराच रावचें पडटा। कोणूय बरो ना जालो जाल्यार डॉक्टर लेगीत उदकाच्या पातळीक लागून हांगा येवपाक पळयना अशी गांवकऱ्यांची कागाळ। सरकारान हाची दखल घेवची आनी पुलाची उंची वाडोवन पूल बांदचो अशी मागणी लोकांनी केल्ली। मात सरकारान ताचेर दुर्लक्ष केल्लें। आता तरी हाचेर एक्शन घेवची अशी आस्त लोकांनी बाळगिल्या। मेन सांगपाचें म्हटल्यार आमकां पुलाचो प्रॉब्लेम आसा। आमच्या हांगा दोन पूल आसात, वयर आनी सकयल वाड्यार एक आसा। आणि पुलाक लागून उदकाक लागून पूर इतलो येता की 2-3 वर्सां जाल्यार ती उदकाचे त्रास आमकां 8 दीस 15 दीस अशें आमकां हेवटेनच्यान तेवटेन क्रॉस करपाक मेळना। मेन म्हणजे आमची जाणटी मनशां आसात, चडशीं जाणटीच आसा, तांकां हाडपाक व्हरपाक मेन प्रॉब्लेम जाता। सादी गाडी तेवटेन वचना, भुरग्यांक स्कुलाक वचूंक मेळना। शिकपणाचें म्हटलें जाल्यार कशें तांकां व्हरतले करतले हेच प्रॉब्लेम येता आनी कशें दोतोरा कडेन व्हरतले ते। आनी दोतोराची हांगा काय सोय ना। मेन थिंग म्हटल्यार हांगा गाडयांची सोय ना। तरी आमचे धाकटे गाडये आसात, आतां थोडे फार गाडये जाला, तितूनसून आमी हाडटा व्हरता। पूण उदक आसल्या कारणान आमी वयतली कशी आनी तांकां उपचार करतली कशी। मेन म्हणजे आदी दोतोर जर ना जाल्यार मागीर कशें हेच जावचें ना न्हू, आमी आडकोनूच उरली कशी। ताका जाता तितले चडांत चड आमची बेगिनाच आमकां ही सोय करची ह्या वर्सान तरी। कित्याक खरी नीड्स आहा ती म्हणजे पुलाची। आमी जर हेवटेन तेवटेन वचोंक शकना, आमची भुरग्यांची स्कुलाची हे जाता, कॉलेजीन भुरगीं उरता, कामा धंद्याक वचणारो पासून वचोंक मेळना। आनी उदकाक लागून उदक एकदम भरल्या कारणान तेवटेनचो लोक तेवटेन उरता आनी हेवटेनचो लोक हेवटेन उरता। तेवटेन कितें जाता तें आमकां कळना आनी हेवटेनच्यांकूय काय कळना। आनी दुसरें कशें जाता, घरा उरल्या कारणान जाणटे आसल्या कारणान शिकपण आसल्या कारणान शिकपणाक लागून ते कितेंय जालें जाल्यार चडशे आमचे जण तेवटेन उरता पलतडी। ताका लागून आमकां फोनाची मेन म्हणजे फोनूय लागना। सगळीं मागीर वायफाय आसा, पूण फायदो कितें तेजो जाता, मागीर उदकाक लागून ते बी वायरी बिरी तुटता आनी मागीर तांकां फोन लागना आनी दोतोरय मेळना आनी कांयच मेळना। सगळी लायटीची पासून प्रॉब्लेम जाता। आनी दुसरो म्हणजे दोतोर येवपाकय मागीर रेडी जायना, कित्याक आमची 3 पूल जाता ती। हांगर हो आमचो मेन जालो, सकयलो एक जालो, त्याच प्रमाणे आमी दुसकीर म्हणटा थंयसर आमकां वयर चडटा जे हायवेक म्हणटा थंयसर पासून प्रॉब्लेम जाता। थंयसरूय उदक अडकता, ताका लागून खंयसरूच आमकां वचपाक करपाक मेळना। उन्हाळ्यामध्ये किंवा अन्य दिवसात आम्हाला जीवनदायिनी आहे, परंतु तिचं रौद्र अवतार जो आम्हाला पावसाळ्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतात ते आम्ही रविवारी अनुभवलेलं होतं। गेली बरीच वर्षे आम्ही हा त्रास सोसत आहोत, परंतु गेल्या रविवारी जे पाणी आलेलं होतं ते इकडे माझ्या पाठीमागे एक पूल आहे, जो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। तसाच वर एक पूल आहे। आम्ही इकडे 10-12 कुटुंब या ठिकाणी नदीच्या पलीकडे राहतो, ज्याचा या पुलावर पाणी आल्यानंतर संपूर्ण कोणाशी संपर्क होत नाहीत, गावाशी संपर्क तुटतो। आणि या नदीला इथेच नव्हे तर या नदीच्या ज्या पायवाटा आहेत, ज्या दुसऱ्या गावाला आम्ही संपर्क करू शकतो, या भागातून मी मोपाला जाऊ शकतो, तर माळकर वाड्यावर ते लोक कोलबाग किंवा नेत्रट त्या भागाला जाऊ शकतात। तिथे एक मोठा ओहळ आहे आणि त्यालाही पाणी भरतं। तसंच इथे जो मोठा डोंगर आहे, त्या डोंगराला पाणी टेकतं आणि त्यामुळे काय होतं की ते पाण्यामुळे तेही जाता येत नाही। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की ज्यामध्ये पायवाटा सुद्धा कशा पाण्याखाली गेलेल्या होत्या, तो संपर्क होत नाही। आणि आता जे दिसत आहे आम्हाला पाठीमागे पुलावरून पाणी जात आहे, अजूनही पुलावर पाणी आहे। आज 3रा दिवस आहे आणि आता थोडं पाणी कमी होत आहे, परंतु आज सकाळी सुद्धा पाहिलं तर पुलावर भरपूर पाणी होतं। त्या ठिकाणी चलत जाण्यासारखी परिस्थिती नव्हती। आता सुद्धा पाण्यातून पाठीमागे पुलावरून जाता येत नाही। पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठा आहे, तो झोत आहे, तो झोकून देणारा आहे। त्यामुळे गेल्या रविवारी जो पाणी भरलं त्याच्यानंतर आता आजच्या दिवशी आमच्या मुलांना शाळेमध्ये जाता आलेलं नाही, आलेलं नाही, ती शाळेत गेले नाही। माझी एक मुलगी पेडणे संत भैरवनाथ आंबिये महाविद्यालयात 2य वर्षाला शिकत आहे। दुसरी मुलगी आहे ती पेडणे हायर सेकंडरीला 12वीला आहे। तशी एक मुलगी इकडे
सरकारी हायस्कूल तोरसेमध्ये शिकत आहेत, परंतु त्यांना तिघांनाही आज शाळेमध्ये जाता आलं नाही का सकाळी पाणी भरलेलं होतं. आम्ही या ठिकाणी पावसाळ्यात त्या पुलाच्या समस्येमुळे आम्ही पलीकडे मी सुद्धा बाजारात किंवा आणखी काहीतरी आणायला जायचं तर जायला हिंमत होत नाही, कारण तिकडे गेलो आणि समजा पाऊस आला तर नियोजित वेळी आम्ही पोहोचलो नाही तर पुलावर पाणी भरणार आहे, पूल तुडुंब भरणार आहे. मग मी पलीकडे राहू तर मुलं जी शाळेमध्ये गेली असती तर त्यांनासुद्धा इथं मला शाळेमध्ये पाठवणंसं मुश्किल होतं, कारण समजा शाळेमध्ये गेल्यानंतर पाऊस भरपूर आला आणि पाणी भरलं तर मुलं पलीकडे राहतील अशी परिस्थिती होती. आणि एक दिवस पाणी राहील अशी परिस्थिती नसते, 10-12 दिवस पाणी राहतं. मागच्या काळात काही काळात तर 10-10 दिवस 12 दिवस पाणी राहिलेलं आहे. आणि या काळात काय होतं की गेल्या वर्षी आमची मुलं पलीकडे राहतात, अंगावरचे ओले कपडे असतात, त्यांना कपडे घालायला मिळत नाहीत, अभ्यास करायला मिळत नाही आणि शाळेमध्ये नाही गेली तरी त्यांना अभ्यास करायला मिळत नाही. माझ्या गेल्या वर्षी एका मुलीचा ती सैरमाला MBAमध्ये जाते, तिची परीक्षा होती आणि परीक्षेच्या काळात नदीला पाणी भरलं आणि तिला 2 पेपर चुकले, त्यामुळे तिचा रिझल्ट राहिलेला आहे. अशा परिस्थितीचा आम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे लागतात आणि या काळात आम्हाला खूप त्रास होतो. आम्हाला इकडे आवश्यकता वस्तू आता आम्हाला सवय झाल्यामुळे ज्या काही जीवनावश्यक वस्तू लागतात त्या आम्ही आणून ठेवतो, परंतु भाजी, मासे, दूध किंवा अचानक लागणारी औषधे ही आम्हाला मिळत नाहीत आणि त्याचे मोठे प्रॉब्लेम आम्हाला या ठिकाणी होत असतात.